काका मस्तपैकी गाईड करतात. तर कसं इकडे आलो ना तर ह्या सर्व आपल्याला आहेत जुन्या गोष्टी ज्या आपण कुठे ना कुठे हरवत चाललो. या प्रायव्हेट बीच होती माझी प्रायव्हेट कार. त्यामुळे कुठला जास्त विचार नाही करायचा. आयुष्यात जेवढे मुमेंट्स मिळतात तेवढे कलेक्ट करायचे आणि आपली मेमरीज बनवायची. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळ झालेली आहे, 8 वाजलेले आहेत. मस्त छान अशी झोप लागली. मी इथे एकटाच होतो टेंटमध्ये. हा माझा टेंट आहे आणि टेंटमध्ये बघतील ना इकडे मस्तपैकी ना काल रात्री ना खूप थंडी होती, पण इथे बघा या टेंटमध्ये कसं आहे, गादी आहे मस्तपैकी, उशा आहेत आणि ही अंगावर घ्यायला मस्तपैकी चादर वगैरे आहे. आणि टेंट आहे ना आतून मस्तपैकी असा दिसतो. तुम्ही जर बघतील ना व्यवस्थित तर इथे तुम्हाला ना असं दव पडलेलं असेल. पूर्ण टेंट आहे ना ओला झाला आहे. आता विचार करा अशा वातावरणात झोपायला काय आम्हाला मजा आली असेल. फुल धमाल आली. आणि बाहेरचं मॉर्निंगचं वातावरण असं आहे, कम्प्लीट धुकं पडलं आहे. चला आता थोड्या वेळ जाऊया बाहेर आणि बघूया, चहा वगैरे पिऊया. सकाळचे वाजले आहेत 8 आणि आता आपण नाश्ता करतोय. नाश्त्याला मस्तपैकी कांदे पोहे आहेत आणि कांदे पोह्यांवरती मस्तपैकी खोबरं आणि कोथिंबीर मारली आहे. आणि इथे आहे कॉफी आणि इथे आहे ब्रेड जाम. मस्तपैकी इथे शेकोटी पेटवली आहे कारण की जरा थोडंफार थंड आहे. तर मस्तपैकी हे जर थंड झालं ना तर शेकोटीची उब लागून गरम होणार आहे. तर आपण मस्तपैकी नाश्ता करूया. काल रात्रीचं डिनर पण होतं ना, जेवण पण मस्त होतं, मजा आली. आणि थंडी होती ना ते जेवण जरा चांगलं जातं. पण आम्ही स्टार्टर जेवढे खाल्लेले ना, स्टार्टर तर 1 नंबर होते. स्टार्टर मस्त होते. त्याच्यानंतर जो सिंगिंगचा लाईव्ह सिंगिंगचा जो कार्यक्रम झाला तो पण भारी होता. आणि रात्री मी लवकर झोपलो आणि मी सकाळी 4 वाजता उठलेलो आणि दिवसभर शूट करत होतो. त्यामुळे मला थोडीशी एनर्जी कमी होती. आणि नंतर 12-12:30 वाजता हे पुन्हा बीचवर गेले. बीचवर कॅम्प फायर झाला आणि तिकडे ते काय लॅक्टन काय उडवले ना, आकाश कंदील काय म्हणतात ते, जे काय होतं ते उडवलं. मी तेव्हा टेंटमध्ये जाऊन झोपलेलो. पोहे पण मस्त आहेत. शेव, खोबरं आणि कोथिंबीर आहे ना तर टेस्ट अजून भारी वाटते. मस्तपैकी छान असा नाश्ता करून झालेला आहे. नाश्ता पण एकदम चविष्ट होता. आणि आता मी आलेलो आहे, फार्मच्या बाहेर आलेलो आहे. तर आता आपल्याला करायची आहे काय माहिती आहे काय, बैलगाडीची सफर करायची आहे. आता ही जी बैलगाडीची सफर आहे ना, म्हणजे आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे जुन्या गोष्टींशी. जसं पहिला प्रत्येकाच्या गावी घरी बैलगाडी असायची, तर प्रत्येक जणांनी बैलगाडी तर म्हणजे कधी ना कधी तर चालवली असेल. पण आता ती कुठे गोष्टी काही मिळत नाही. तर त्या अशा काही फार्मवर किंवा कॅम्पिंग साईटवर तुम्हाला करायला मिळते. तर यांनी होतं काय माहिती काय, तुम्ही आपल्या जुन्या गोष्टींशी कनेक्ट देखील होतात. आता नुसतं बैलगाडीची सफर करणं म्हणजे एन्जॉय करणं नाही, तर त्या जुन्या गोष्टींशी कनेक्ट होणं. तर हा आहे बैलगाडीचा आपला ट्रॅक आहे. तर आता एक जण गेलेला ग्रुप, तो आला की नंतर आपण जाऊ. आणि काल रात्री इथे काही दिसत नव्हतं. आणि ह्या मागे आहे बीच आहे जो उसरणीचा आणि इथे आहे हा कॅम्पिंग. आता आली गाडी की मग आपण जाऊ. आपले गेलेत फ्रेंड्स लोक चेंज करायला. ते आले की नंतर ह्या ट्रॅकवर आपल्याला जायचं आहे आपली बैलगाडी
ची सफर करायला. ट्रॅक बघता ना, हा आहे बैलगाडीचा ट्रॅक आहे. बैलगाडी समोरून येते, मस्त एक ग्रुप गेलाय आणि फुल एन्जॉय करतोय, फुल धमाल करतोय. चला, या निमित्तानं का होईना पण आपल्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्यांच्याशी आपल्याला ॲटलिस्ट कनेक्ट होता येते. मस्त ट्रॅक हा भारी आहे, पण पूर्ण माती माती आहे, त्यामुळे बैलांना देखील चालायला मजा येत असेल. बघा आता ही मुलं मस्त पैकी याच्यामध्ये गाडी चालवतात. ते स्वतः गाडी चालवतात ते, कारण की बाजूला आपला काका ना, तो स्वतः ट्रेनिंग देतो की कशी चालवायची. म्हणजे नुसतं असं नाही की नुसतं बैलगाडीत बसणार तर ते काका चालवणार, असं नाही. ते काका ट्रेनिंग देतात आणि सांगतात की तुम्ही स्वतः चालवा आणि तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करा. Eating sugar, no papa. चला, गाडी आलेली आहे, आता आपण राऊंड मारूया आणि तुम्ही व्ह्यू बघणार तो ह्यातून बघणार आहात. चला, आपण जाऊ आता बैलगाडी. माणूस कधी भेटणार पुन्हा पण एकदा आहे. माहिती होत तो रागवलेलाच आहे. शूज काढा इकडे. फक्त कोणीतरी या, मग मी बघतो. चला, आता आपण चालवूया गाडी. आहे ना पकडा बैलगाडा. त्याची पूर्ण ताकदी नाही ओढत. आणखी पाहिजे आपण हाताने चल रे. ऍक्शन. असे पुढे पाय टाक ना इकडे. त्यांचं नाव आहे ढवळ्या आणि पवळ्या. इकडे निकाल घेतलाय. निकाल घेतलाय. हे आता लूज ठेवशील ना तर जातात. रोजचं काम आहे. अच्छा, रेतीवाले आहेत ना. हा माहिती आहे. हा अच्छा, पाण्यामध्ये सर्व ठिकाणी कारखाना असतो नाही ना. हो, आता इथे कसं माती आहे. हो, तेच ना. समुद्राकडे हो. पाहायला त्याला मग हे करावं लागतं. पण जे पावटे असतात ना त्या मारायला लागतात. तुमच्या नगावरलाच मारतो. अच्छा, राजेश म्हणून आहे, राजेश वजे म्हणून. अच्छा. चला, मस्त पैकी बघा ना. इकडे आलोय. घोड्याला कसं राऊंड मध्ये लागते ना, त्यांचं कसं अलग अलग आहे ना.
मग त्याला ते अर्धी पावटी टाकतो. अच्छा. वळवशील नाही ते वरती द्यायचं. हे वळतील बरोबर. चला मस्त. वगैरे. हो. ह्याची खेळ ताणून घे ताणून चल तू. फिर. चल. ताणून. गाडी पडणार नाही. हा. बिंदास राहा. मस्त इकडे आलोय ना तर कसं नुसती बैलगाडीची सफर नाही तर बैलगाडी चालवायचं देखील आपणच आहे. आणि काका मस्तपैकी गाईड करतात आहे. सोड लू सोड. हा काका मस्तपैकी गाईड करतात आहे. तर कसं इकडे आलो ना तर ह्या सर्व आपल्याला आहेत जुन्या गोष्टी ज्या आपण कुठे ना कुठे हरवत चाललोय है की नाही. जसं जसं आणि काळ बदलत चाललं तसं हरवत चाललोय. बरोबर म्हणाला तू. कारण काय हे जिथे जॉबला आहे ते माणूस हे कशाला नाही करू शकत ना ते अशा ठिकाणी येऊन करू शकतो. हे पुढे. खाऊ नये हो. जेणेकरून त्यांना रोजचं खाद्य जे पाहिजे एखादं वाहन घेतलं तुम्ही फोर व्हीलर घेतली हो. महिनाभर राहिली दाराखाली काय पडत त्यांना रोजचं रीतीने मन खाद्य द्यावंच लागणार. प्राणी फोर व्हीलरच्या पेक्षा ह्याच्यामध्ये ही चालवण्याचा आनंद जास्त आहे. आणि फोर व्हीलर मध्ये मुंबईच्या ट्रॅफिक थांबलं असं वाटतं गाडी पण नको एका ट्रेनने जावं. हो तेच ना. असं होतं. तुमची किती महागडी गाडी आहे त्यासाठी पण तुमचं तिकडे रोड जाम झालं तुम्ही काय करणार. महागडी म्हणजे गाडी का तुमचं करोडो आपण बोलतो ना करोडोच्या गाडीमध्ये पण मजा नाही येणार एवढी ह्या बैलगाडीमध्ये. आता आपण यावर दुसरीवर आहोत. लांबून काढ. सकाळ सकाळ आम्ही मस्तपैकी बैलगाडीची सफर करून आम्ही इथे आलोय बीचवरती आणि तुम्हाला हा स्पॉट बघा फक्त कसा आहे. क्या बात है. दूर दूरपर्यंत काहीच नाहीये फक्त खडक दिसतात आहे. आणि अहोटी आहे ना तर पाणी कसं एकदमच मागे गेलेलं आहे आणि रात्री आहे ना पाणी एकदम पुढपर्यंत असते. तर असा काही आहे. आता 11 वाजल्याचा व्ह्यू आहे हा. क्या बात आहे. कोणच नाही बघा ना बीचवर. तिकडे काही माणसं आहेत आणि आपले यतीन आणि सुमेध आहे ते म्हणजे आपल्याबरोबरचे आहेत. म्हणजे आदिरा कॅम्पिंगमध्येच फक्त माणसं आहेत आणि बाकी तुम्हाला कोणच दिसणार नाही. मजा आली. लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी उसरणीला आलो आणि उसरणीला आल्यानंतर असं काही उसरणी बघायला मिळेल हे वाटलं नव्हतं. होतात ना जे काही ठरवलं असतं ना ते काहीतरी भारीच ठरवलं असतं. त्यामुळे कुठला जास्त विचार नाही करायचा. आयुष्यात जेवढे मुमेंट्स मिळतात तेवढे कलेक्ट करायचे आणि आपली मेमरीज बनवायची. तर आमची ही अदिरा कॅम्पिंगची 2 दिवसाची मेमरी आहे उसरणी गावासोबत बैलगाडीसोबत आणि या प्रायव्हेट बीचसोबत. आणि तो बघा आमचा एक मित्र तो पण कालपासून आमच्यासोबतच फिरतोय. त्याला बोलू बघूया येतो काय. ये ओय इकडे पळतोय तो. ओय इकडे इकडे पळाला. भारी वाटतंय. तुम्ही आधी पनवती लावली पडणार बोलले. ब्रेक सोड ना. अबे ब्रेक सोड ना काय. बाजू मला वाटतं चैन निघाली रे. अरे बस एवढाच. जातो ना लांब. त्याच्यात नाही जाऊ. 12 वाजता जाऊया.
2-3 सीझन उडवले आणि त्या सीझनने फुकटची मेमरी भरली नाही. या प्रायव्हेट बीचवरची माझी प्रायव्हेट कार. पाठवून व्हिडिओ सांगितलं करा. तर मित्रांनो, कालपासूनची धमाल तुम्ही बघतात आहे. उसरणी गावात म्हणजे मी नगावेत इतका वेळ येऊन गेलो, इतकी वर्ष येतोय, पण उसरणी गाव हे नेहमी ऐकलेलं, कारण की माझ्या इथूनच घराच्या इथूनच गाडी जाते ST. पण उसरणीला यायचं होतं, उसरणी ऐकून होतो, पण उसरणी इतकं सुंदर असेल आणि त्यात अधिराज. तर अधिराज कॅम्पिंगमध्ये होतं काल. 2 दिवसाची जी धमाल होती ना, तुम्ही बघितली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल वगैरे, मी तर असं तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं आहे, दाखवल्यात गोष्टी, पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की इकडचे रेट्स वगैरे कसं आहे, इकडचं म्हणजे काय काय फॅसिलिटीज वगैरे आहेत, आणि मेन स्पेशली अधिराज नाव कसं पडलंय. अधिराज तर आपल्यासोबत आहेत धीरज राऊत. हे सगळं मॅनेज करतात, म्हणजे ऑलराऊंडर आहेत, सिंगिंग करतात, सर्व काही करतात. तर पूर्ण मॅनेज धीरज राऊत करतात. तर आपण त्यांना विचारूया ह्या कॅम्पिंगचं, म्हणजे इथे जर आलं, एखादं फॅमिली आले किंवा फ्रेंड्स आले, तर ते इथून काय काय घेऊन जाऊ शकतात आणि इकडचं काय काय बघू शकतात आणि इकडचं काय फॅसिलिटीज आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईवरून सर्वात जवळचं ठिकाण आहे. म्हणजे फक्त 50 रुपयामध्ये तुम्ही इथे मुंबईवरून इथे टच होऊ शकता. कारण बोरिवलीवरून फक्त 15 ते 20 रुपये काहीतरी तिकीट आहे ट्रेनचं, आणि तिथून इथे 35 रुपयात तुम्ही ST आहे, डमडम आहे, ST आहे, ऑटोज आहेत, शेअरिंग आहेत. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला तर हा एक सुंदर निसर्ग तुम्ही अनुभवतील, आणि आल्यानंतर मग तुम्हाला आधी सुरुवातीला वेलकम ड्रिंक दिलं जातं. वेलकम ड्रिंक नंतर मग इंडोर आउटडोर गेम्स आहेत ते तुम्ही इथे एन्जॉय करू शकता, बीचवर नेऊ शकता. नंतर मग संध्याकाळी इव्हिनिंग स्नॅक आणि चहा कॉफीचा कार्यक्रम हा 6 वाजता असतो. 6 वाजता तो 6 ते 7 ते 7:15 पर्यंत तो चालत असतो. जी मिसळपाव दिली जाते ही चुलीवरची आहे. ऍक्च्युली टोटल फूड हे चुलीवरच आहे. आणि त्याच्यानंतर मग 7 वाजता इथे फन गेम्स घेतले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे फन गेम्स असतात. मग त्याच्यामध्ये जो जिंकेल त्यांना एक आमची आठवण म्हणून बक्षीस देखील दिलं जातं. नंतर मग 8 वाजता बार्बिक्यू स्टार्ट होतं. म्हणजे नॉनव्हेजवाल्यांना पनीर चिकन बार्बिक्यू आणि व्हेजवाल्यांना पनीर बार्बिक्यू. म्हणजे ते सुद्धा चिकन भुजिंग, म्हणजे प्रॉपर पालघर स्टाईलचं भुजिंग आहे ते काल मला खूप आवडलं ऍक्च्युली. हा, आणि अनलिमिटेड असतं, ते सुद्धा अनलिमिटेड आहे. आणि त्याच्या जोडीला तुम्ही लाईव्ह म्युझिक एन्जॉय करू शकता. गिटारिस्ट वगैरे येतात इथे आणि ते एन्जॉय करू शकता. नंतर मग 9:15 वाजता डिनर स्टार्ट होते. डिनरमध्ये तवा फ्राय चिकन, ग्रेव्ही चिकन, काल ग्रीन चिकन होतं, तांदळाच्या भाकऱ्या, फिश फ्राय, स्वीट राईस वगैरे. आणि व्हेजमध्ये सुद्धा 2 भाज्या असतात, ज्या राईस, तांदळाच्या भाकऱ्या वगैरे असं असतं. आणि हे नंतर मग 10:30 वाजता हे लाईव्ह म्युझिक संपतं. त्या दरम्यानमध्ये तुम्ही 12-12:30 पर्यंत जेवण इथे करू शकता. नंतर मग जो डीजे चालू होतो तो 12:30 वाजेपर्यंत डीजे असतो. मग नंतर सगळ्यांची जेवण ही 12:30 पर्यंत उरकली की आपण सगळीजण बीचवर जातो आणि स्काय लँटर्न दिली जातात प्रत्येकाला. जे लँटर्न सोडवतात, कंदील, आकाश कंदील, तो एक अनुभव खूप छान आहे. तो युनिक आहे जरा. हा, युनिक आहे. आणि मग ते स्काय लँटर्न तिथे, तो कार्यक्रम झाल्यानंतर आपण तिथे कॅम्पफायर लावून आणि तिथे जॅमिंग चालतं. गिटारिस्ट, क्लॅप बॉक्स, मग ते जुनी नवीन गाणी, अंताक्षरी, येणाऱ्यांच्या सगळ्यांच्या ओळखी वगैरे. हे शेड्यूल आपलं डिपेंड ऑन ग्रुप. म्हणजे चांगले ग्रुप असले तर मग तुम्ही किती एन्जॉय करू शकता. 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत सुद्धा चालतं. त्यांना तिथे नको असेल तर ते आपल्या कॅम्पिंग मध्ये येऊन आणि झोपतात. आणि त्यानंतर मग सकाळच्या वेळेला 2 प्रकारचा नाश्ता असतो आणि बैलगाडी राईड असते. बैलगाडी मॉर्निंगला सकाळी बैलगाडी राईड. हा, एक बैलगाडी राईड. मग बैलगाडी राईड झाल्यानंतर 11:30 पर्यंतच हे शेड्यूल आहे. 11:30 पर्यंत बैलगाडी राईड असते.
मग नंतर मग तुमच्या मनावरती आहे तुम्ही किती वाजता निघायचं काय करायचं. आम्ही इथे सांगत नाही. आता तसं बघायला गेलं तर मला तरी वाटतं 1 वाजलंय आणि अजूनपर्यंत कॅम्पिंग लोक आहेत. कमी 30 ते 35 मंडळी आहेत अजूनपर्यंत. म्हणजे आम्ही कोणाला सांगत नाही की निघा असं. आणि त्यातले एक आहेत त्यांनी तर माझ्याकडे 4 ते 4:30ची परमिशन घेतली आहे. तर असं हे शेड्यूल आहे. आणि बस बाकी काय नाही. इथून घेऊन जाताना तुम्ही आमच्या इथल्या आठवणी घेऊन जाता हे आमच्यासाठी खूप मोठं आहे. कारण तुम्ही सगळे आमचे पाहुणे असता इथे आणि तुम्ही इथे आल्यानंतर आम्हाला तोच एक आनंद असतो की इथून जाताना तुम्ही जेव्हा हसऱ्या चेहऱ्याने आणि तुम्ही खूप मजा आली हे जे बोलतात या फक्त हे मजा आली या एका वाक्यासाठी आम्ही पूर्ण सॅटरडे मी आणि माझी पत्नी ही इथे भरपूर मेहनत घेत असतात. आणि आपलं म्हणजे कसं आहे म्हणजे प्राइस वगैरे कसं आहे प्राइस तुम्ही 1,500 रुपये पर पर्सन आहे एका माणसाची. टायमिंग 1,500 रुपये. आणि तेच तुम्हाला टायमिंग सांगितलं सॅटरडेच्या दिवशी तुम्ही 3 वाजता चेक इन करू शकता आणि दुसऱ्या दिवशी 11:30 पर्यंत आपले शेड्यूल असतं. नंतर तुम्ही किती वेळ निघू शकता. म्हणजे सॅटर्डे संडे 3 वाजता सॅटर्डेला यायचं आणि नेक्स्ट डे सकाळी 11:30 वाजेपर्यंत पण तुम्ही थोडा वेळ थांबवू शकता एक्स्ट्रा. आणि प्रायव्हेट बीच कधी आपण म्हणजे असं बघितलं नाही. म्हणजे जिथे पण जातो आपण बीचवर समुद्र किनाऱ्यावर जातो तर तिथे नॉर्मली तुम्हाला गर्दीच भेटते. पण हा अवसरणीचा बीच ऑसम. म्हणजे प्रायव्हेट बीच जसं काय आपल्यासाठीच ओपन करून दिलेलं आणि आपणच तिकडे आहोत असा फील होतो. प्लस बैलगाडी राईडमध्ये कसं की आपल्याला स्वतःला ते काका शिकवत होते की अशी चालवा अशी चालवा. म्हणजे मी तुम्हाला नेहमी बोलतो जर तुम्ही अशा ठिकाणी येता ना तुमच्या फॅमिलीला घेऊन येता किंवा फ्रेंड्सला घेऊन येतात तर तुमच्या ज्या काही जुन्या गोष्टी जुन्या आठवणी असतात ना तुम्ही फ्रेंड्स बरोबर तुमच्या फॅमिलीज बरोबर ते पुन्हा आठवू शकता. हे असं प्लेस आहे. निसर्ग तर तुम्ही बघतातच. तुम्ही माझ्या गावच्या व्हिडिओजमध्ये देखील बघितलेलं. पण मला इकडचा उसरणी पण आवडलं आणि अधिराज कॅम्पिंग तर नो डाऊट मला खूप आवडलं. आणि अधिराजचं नाव जे आहे हे अधिराज जे आहे ही खरंच म्हणजे आमची फॅमिलीच आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल जो ए आहे ती माझी मुलगी अनुरा तिचा हा ए आहे. त्याच्यानंतर जो धी आहे तो माझा धीरज आणि जो रा आहे तो माझा आडनाव राऊत. आणि पुढे जी एस आहे ती माझी आई स्मिता. आणि सर्वात महत्वाची व्यक्ती या कॅम्पिंगची पूर्ण कॅम्पिंगची सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे सायली जी माझी पत्नी आहे जी इथे येणाऱ्या पाहुण्यांसाठी चूल फुंकून आणि जेवण बनवते आणि ती किचन मध्ये असते पूर्ण सॅटर्डे संडे. त्यांना मी बघितलं कारण बाहेर पण नव्हते. नाही ती तुम्हाला दिसणारच नाही. खूप हे आहे ती तिथेच असते. आणि अशी ही आमची फॅमिली आहे. असं हे नाव तयार झालेलं आहे अधिराज कॅम्पिंग. कारण मजा आली एकदम. म्हणजे आम्ही इथून बोलतो ना जाताना आठवणी घेऊन जातो. थँक्यू. आणि मी तर माझ्या फ्रेंड्सना सांगेन माझे फ्रेंड्स पण आहेत तर त्यांना पण मी हे रिकमेंड नक्की करेन. हो थँक्यू. चला तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला कुठे इथे यायचं असेल तर खाली नंबर दिलेला आहे आणि बाकीच्या डिटेल्स दिलेल्या आहेत तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करू शकता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. Thank you.